केली गेली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या वाढली आहे. श्री गणेशात झाला. स्ट्राइक एंड वरती मात्र येईल तो आकाश सुर्वे. आकाश या नावाकडे देखील नजरा वळवल्या गेल्यात. मात्र सूर्यकांत आणि आकाश, एका बाजूला सूर्य आहे तर दुसऱ्या बाजूला आकाश आहे. पहिलाच बॉल, बॉडी लाईनची गोलंदाजी. इथे मात्र बीट झालाय आणि दरम्यान मात्र पाहायला मिळाले ती बाईच्या स्वरूपामध्ये लेग बाईज या सिडीज. पंच शशी माहेर आणि दत्ता माहेर. नेरूळच्या नगरीमध्ये मित्रांनो रामलीला मैदान असेल किंवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, इथे मात्र या पंचांचं प्रामुख्याने मागणी असणारे पंच आपल्याला पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रभर या पंचांची मागणी नेहमीच पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो, याही वेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, कॅलिस बॅक टू द पवेलियन. सूर्यकांत कमी नाहीये, त्याने देखील चुनक दाखवले या मॅच मध्ये. चर्चा होईल. विजय मास्टर, आता मात्र न्यू बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. चला, फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कॉलिंग येऊ द्या. चला, डगआउट मधून एक नाव येऊ द्या. चला, 12th मॅनला या खेळाडूचं नाव माहित नाहीये, निवेदन असेल. बॅट्समन नेम प्लीज. निलेश, जयेश, यस जयेश. पहिलाच बॉल, खोलवरचा बॉल. सूर्यकांत कमालीचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आगीचे गोळे हाताळताना पाहायला मिळाले आहेत. जिथे बाईच्या स्वरूपामध्ये जरी धाव संख्या आली असली ना तरी बॅटने येत नाहीये. सूर्यकांत यांनी मात्र याच गोलंदाजीच्या जीवावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील घेतलेला आहे. का घेऊ नये मित्रांनो, गोलंदाजीमध्ये असलेली भेदकता नेहमीच तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. ओह, व्हाट अ बॉल, इनक्रेडिबल. मैदानाच्या आतमध्ये ये खेल है मेरे दोस्त, जिसमें दम नहीं, अगर चालाक आप हो तो हम शरीफ नहीं. मैदानाच्या आतमध्ये काय खेळ केलाय सूर्यकांत या नावाचा बोलबाला हा पाहायला मिळालाय. कमालीची गोलंदाजी, इन कटर आउट कटर. सूर्यकांत, सूर्या आता मात्र तळपलाय. दहशत ये जो है ना वो आंखों में होनी चाहिए, हथियार तो चौकीदार के भी पास होता है. दहशत सूर्यकांत यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. इथून पुढे हो हो हो, यावेळी पहा, धुंडो धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये ही भेदकता, सूर्यकांत या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुपर पाहायला मिळाला. जिथे फक्त आणि फक्त 4 धावा देत असताना 2 महत्वाचे फलंदाज, ज्याच्यामध्ये कॅलिस सारख्या फलंदाजाला जर तुम्ही बोल्ड करत असाल ना तर तुमच्या गोलंदाजीचा भरणा अप आहे. तुम्ही टॉप ऑफ द फ्लोर आहात. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॉलर येईल. नाव आहे ऋषिकेश जवळ. हे नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल जे गोलंदाजीसाठी येईल. फलंदाजीसाठी मात्र इथून मात्र आता मॅचची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. इथून सिच्युएशन, डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जात आहे ना, ते आता मात्र पॉझिटिव्ह सिच्युएशन मध्ये आणायचं आहे. डेंजरस सिच्युएशन मधून काढायचं आहे. आता मात्र एकाला मोहरक्या बनावं लागेल. नाव किनाऱ्याला लावायची आहे. ऋषिकेश आपल्या ट्रॅक वरून निघाल्यात ओव्हर द विकेटने. पहिला बॉल.
हो हो हो, यावेळी पहा ब्लाइंड खेळलेत. ब्लाइंड स्पॉट वरती जरी बॉल पडला असला ना तरी फलंदाजाचे डोळे झाकले गेले होते आणि त्यांना बॉल दिसता कामा नये. हे गोलंदाजाचा एक हतकंडा राहिलाय, किंबहुना कुरघुडी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा पुढचा बॉल. ऋषिकेश या गोलंदाजाचा. हो हो हो, यावेळी पहा स्मेलर. पंचांकडे मात्र नजरा वळवल्यात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? कॉलिंग आलंय ते व्हाईट बॉलचं. मात्र पहा इथे फर्स्ट बाउन्स देखील महेर सर सांगतायत, इथे फर्स्ट बाउन्स असं देखील कॉलिंग केलंय. अनदर बाउन्सर जर आला ना तर तुमच्यासाठी मात्र मेजवानी आहे. येस इट इज. याची मात्र दखल घेतली जाईल. गोलंदाजावरती देखील प्रेशर आहे. रबर बॉलचा हा थरार आहे. पावसाच्या रिमझिम सरी जरी पडत असल्या तरी देखील. हो हो हो, यावेळी दडपण पाहायला मिळालंय डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. यस, सूर्यकांत यांनी काही कॉलिंग केलं आणि नंतर गोलंदाज देखील हात दाखवतायत, म्हणजे अंडरस्टँडिंग आहे हे पाहायला मिळालं पाहिजे. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं ना तर तुमच्या डोळ्यातल्या भावना या कळाल्या पाहिजेत. म्हणूनच पहा आता मात्र पुढच्या बॉल कसा असेल याकडे देखील नजरा वळवल्या जातील. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. बाईच्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली ही धाव. चर्चा होतीये धावसंख्या 7. बिग हिट येत नाहीयेत आणि संघ मात्र अडचणीत येतोय. तो संघ आपण पाहिला ना तर नाव आहे महाकाली. आता मात्र एखाद्या खेळाडूला महाकाल बनावं लागेल या मॅच मध्ये. रौद्र रूप कोण घेऊन येईल याकडे देखील नजरा वळवल्या जातील. स्ट्राईकला बॅटर जो आहे ना त्याचं नाव आहे आकाश सुर्वे. हो हो हो, खोलवर पद्धतीचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये ही अचूकता नेहमीच पाहायला मिळाली आहे. मी म्हटलं होतं ना की सूर्यकांत यांनी काही कानमंत्र दिला, नजरेला नजर भिडवली. म्हणूनच म्हटलं होतं ना, आयुष्याचं लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेला देऊ असं उत्तर. येऊ द्या कितीही 72, मैदानाच्या आतमध्ये 72 जरी आले तरी आम्ही नजरेला नजर देऊ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती जयेश हे नाव पाहायला मिळालंय. हो हो हो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अंडरनी थेट येईल का? कॅच कॅरी करेल का? यस इट इज. निलेश भिलारे एक मोठं नाव. त्यांनी मात्र घेतला तो कॅच आणि फलंदाज आपण जर पाहिलं ना तर जयेश दळवी बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय. ज्याला नाही भय तो अभय मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं ना की सलाह से मिलते हैं रास्ते. अरे सलाहों से तो मिलते हैं रास्ते, मगर मंजिल की ओर बढ़ना है तो खुद ही चलना पड़ेगा. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कानमंत्र दिले जातील, मात्र तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल. इथून पुढे अभय. फलंदाजी साडे. हो हो, पहिलाच बॉल डाउन द ग्राउंड डिस्पैच केलाय. मी म्हटलं होतं ना की सलाह यूं ही नहीं दी जाती, मैदानाच्या आत में मंजिलों की ओर बढ़ने के लिए खुद ही चलना पड़ता है. तो निघालाय, त्याने ठोकलाय तो जबरदस्त टोले जंग षटकार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. कमालीचा हा बॉल, त्याच्यावरती चढवलेला प्रहार, षटकार आलाय. मॅच मध्ये आता मात्र रंगत सुरू झाली आहे. अभय ज्याला नाही भय ना तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. सेट ऑन फायर झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय त्याने. कमालीचा बॉल हाताळले होते. 14 धावा जरी धावफलकावरती असल्या ना तरी अभय आत्मविश्वासाचा डोंगर आहे ना तो उंचावलेला आहे. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी भन्नाट वेग पाहायला मिळालाय. जोरकस प्रहार, खांद्याचा वापर, मैदानाच्या आतमध्ये ॲबिलिटी दाखवली आहे गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 14. सध्या आपण पाहतो ना 14 हा आकडा, किरण सर 14 हा आकडा फार महत्वाचा आहे. 14 हा आकडा आपण ब्लॅक डे म्हणून देखील ओळखला जातो आणि जावलीकरांमध्ये सध्या चॉकलेट बॉयज खूप आहेत आणि त्यांच्याकडे नजरा वळवल्या तर 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस,
धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. काहीकांच्या मांडीवरती थाप टाकली जाते तर पाठीवरती देखील थाप टाकली जाते आणि चर्चे वळवले जात आहेत, नजरा भिडवल्या जात आहेत. चॉकलेट बॉय म्हणून ज्या खेळाडूंकडे नजरा वळवल्या जातात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे सूर्यकांत पुन्हा आलेत. आता मात्र सूर्यकांत आणि आकाश. हो हो हो, यावेळी पहा कव्हर्सला कमालीचा कॅरी करण्याचा प्रयत्न, एफर्ट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहायला मिळालेत. हेच क्रिकेट आहे आणि हेच दक्षिण जावलीने दाखवलंय. आम्ही खेळाडू घडवतोय, आम्ही खेळाडूंना मात्र पुन्हा एकदा नवसंजीवनी देतोय. संस्कार, काय संस्कार आहेत. यस, मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळालेत. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती मात्र अभय. हो हो हो, याही वेळी पहा इनसाइड आउटचा फटका. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. हो हो, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू सरळ सीमारेषे पार. आलाय तो चौकार, 4 धावा. थोडा डिफिकल्ट होता ना सूर्यकांत, तो दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा सोपा देखील झालाय. म्हणजे ध्येय एवढं शांततेत गाठायचं ना की बघणारे बघतच राहिले पाहिजेत. इथून पुढे अभय यांची खेळी. हो, यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळलाय, स्ट्रेट हिट, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न, कॅल्क्युलेशन करावं लागेल. यस, इथे मात्र चूक झाली आहे. थ्रो देखील थोडासा चुकीच्या पाहायला मिळाला. अटेम्प्ट करत असताना थोडीशी गडबडी झाली आणि दरम्यान मात्र कोणती एक्स्ट्रा रन नाही आली आहे. धाव फलकाकडे नजरा वळवल्या गेल्यात. स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचलंय 20 धावा. स्ट्राइक एंड वरती आकाश सुर्वे. हो, आडव्या बॅटने क्रॉस द लाईन. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत पहा. 2 क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. कंप्लीट झाल्या त्या 2. तदनंतर मात्र थ्रो बॅकअप. फार महत्वाचा आहे मित्रांनो, आयुष्य असो किंवा क्रिकेट. हो, इथे मात्र लगोरीचा गेम आपल्याला पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र धावा धावफलकावरती घेतल्या त्या 3. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 23 धावा जरी धावफलकावरती असल्या ना मित्रांनो, तरी देखील समीकरण इथून पुढे कसं असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की स्ट्राइक एंड वरती आता मात्र आहे ना, त्याचं नाव आहे अभय भिलारे. अनेक वर्ष एकत्र खेळलेले खेळाडू. हो, यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल, त्याला माहित आहे फ्लिपर टाकला गेला होता. त्यानंतर मात्र ग्लान्स केला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी येईल. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसरी देखील कंप्लीट केली आहे. दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना स्कोर कार्ड वाढलाय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते 25. सूर्यकांत यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी खऱ्या अर्थाने सूर्यकांत यांची उजवी बाजू आहे. मात्र अभय, ज्याला सूर्यकांतच्या गोलंदाजीचं भय नाहीये, मोठा प्रहार येईल का. हो, यावेळी खोलवरचा बॉल, पंचांकडे दाद मागितली होती, बीट केलाय. डॉट बॉल आलाय. चला, पुढील होणारी मॅच बाबा पॅन्थर्स विपक्ष NR वॉरियर्स. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही निवेदन करतोय. पाबळ पॅन्थर्स, यस, पाबळ पॅन्थर्स आणि तदनंतर मात्र NR वॉरियर्स या 2 टीम मध्ये होणारी ही मॅच. तदरम्यान मात्र जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. वेट करा जरा. दरम्यान गोलंदाजाचं नाव येऊ द्या आमच्यापर्यंत. नितीन चिकणे हे नाव आलेलं आहे. नितीन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय, नाव आहे आकाश. हो, यावेळी मिस टाइम आहे.
क्षेत्ररक्षक अंडरनीथेड येईल, कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला मात्र मिस झाले ती कॅच. एक धाव अंकित केली गेली आहे. पहिल्या बॉल वरती जीवनदान मिळालंय. आता मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 26. 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इथून पुढे होणारा हा सामना कसा रंगला जाईल. शेवटचे 11 बॉल, अंतिमचे 11, टार्गेट काय सेट होणार. आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहिलं ना तर नितीन चिकणे यांच्या अगेन्स्ट अभय. यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल, थोडासा वेगवान बॉल पाहायला मिळाला. यस, व्हाईट कॉलिंग आलाय. धावफलकाकडे नजर वळत असताना धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27, 27 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं ना तर गोलंदाज नितीन चिकणे यांच्याकडे नजरा वळवल्यात. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न होईल का. एक धाव करत असताना रॉंग एंड वरती थ्रो आणि तो वाईडिश थ्रो पाहायला मिळाला. आता मात्र चुका झाल्यात म्हणूनच म्हटलं आता ना चर्चा होईल. किरण सर असं म्हटलं आता ना की आपल्याच लोकांनी आपले घात केवढे केले. अरे आपल्याच लोकांनी आपले घात केवढे केले. मिठी मारली आणि पाठीत वार केले. असा पाठीत वार नकोय. धावसंख्येमध्ये 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि 4 धावा. येस, हो, स्विंग आणि मिस. धावफलकेमध्ये बदल होईल. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अंपायर लास्ट बॉल किती रन्स होत्या. 4 रन्स. येस इट इज. करेक्शन केलं गेलंय. 31. हो, यावेळी पहा बॉडी लाईनची गोलंदाजी. तदनंतर मात्र प्रॉपर थ्रो. पंचांकडे दाद मागितले. यस इट इज. विकेटचं पतन. रनआउटची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं केलंय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र जी इनिंग बिल्टअप केली होती ना ती इथे मात्र ब्रेक लावलाय आणि दरम्यान मात्र विकेटचं पतन झालंय. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. फलंदाज सूर्यकांत. आकाश सुर्वे बॅक टू द पवेलियन. आता मात्र न्यू बॅटर येतील. नाव आहे सूर्यकांत शेलार. सूर्यकांत यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला थोडंसं स्पीडअप घेऊया मित्रांनो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. सूर्यकांत शेलार यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी मात्र नितीन चिकणे. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. यावेळी मात्र सेट ऑन फायर. यावेळी हा पठ्ठ्या आला त्याने मात्र आडव्या पाठने अक्रॉस द लाईन डीपिश खाऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर ठोकला ना तो जबरदस्त टोलेजंग षटकार. आणि त्याने सांगितलंय अरे हम वो जिंदी परिंदे हैं जिसे ना कोई फासले रोक सकते हैं क्योंकि हमारे हौसले ही बुलंद है. बुलंद हौसलेनी आलेला हा पठ्ठ्या पहिल्याच बॉल वरती ठोकतोय तो षटकार. 6 धावा. आडव्या बॅटने पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेटने जमिनीला गुदगुल्या करत जाणारा हा बॉल मिड विकेट डीप मध्ये पाहायला मिळाला. दरम्यान मात्र घेतल्यात 1 आणि बॅकअप देखील आलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागले. या 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या पाठीमागे 38 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. चला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय पाबळ वॉरियर्स आणि येणार पाबळ पॅन्थर्स आणि त्याचबरोबर येणार वॉरियर्स या टीम्सला आम्ही इकडे कॉलिंग करतोय. आपण टॉस साठी या इनिंगच्या दरम्यान मात्र केला जाईल तो टॉस. निवेदन असेल शेवटचं षटक 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 38 रन्स. मैदानाच्या आतमध्ये निलेश भिलारे जावली एक्सप्रेस डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. जावलीचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये त्याच्या अगेन्स्ट सूर्यकांत. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन केला गेलाय. डॉट बॉल
असं म्हटलं आता ना, उडने दो मिट्टी कहाँ तक जाएगी. अरे उडने दो मिट्टी कहाँ तक जाएगी, हवा का साथ छुटेगा ना, जमीन पर आकर गिरेगी. मैदानाच्या आतमध्ये हवेमध्ये जास्त राहिलेला माणूस लगेच जमिनीवरती येतो, ह्यामध्ये दुमत नाहीये. मात्र पहा हा फलंदाज कशा पद्धतीने रणनीती आखेल. ओ स्विंग आणि मिस, डॉट बॉल. निलेश भिलारे, जावली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आता मात्र एक्सप्रेस होताना पाहायला मिळाली आहे. चला इथे आमच्यापर्यंत कमिटीकडून कॉल आलाय की जेवण आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक आयकॉनने आपल्या टीमचं पाकिट घेऊन जायचं आहे. हो यावेळी मात्र हवाई सफर, चेंडू सरळ सीमा रेषे पार, आलाय तो षटकार. 6 धावा, कमालीचा फटका पाहायला मिळालाय. चव्वेचाळीस. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. ओहो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, या चुकांचा मात्र साक्षीदार झालाय आणि आलाय तो चौकार. या 4 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. अतिशय जबरदस्त असा आडव्या बॅटने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी मात्र तिथे रणनीती चुकली आणि दरम्यान मात्र आला तो चौकार. 4 धावा. डॉट बॉल, अंतिमचा बॉल. निलेश भिलारे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आतापर्यंत 4 बॉल 5 बॉल त्यांनी हाताळलेत. हो यावेळी बॅटची टॉप एज. त्यानंतर मात्र पहा बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होईल का. यस इट इज. 2 धावा कंप्लीट झाल्या. दरम्यान मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या 50 धावा आणि तुम्हाला बनवायच्या आहेत त्या उत्तरार्ध मध्ये 51 धावा 30 बॉलच्या पाठीमागे. चला निवेदन आहे पुढील होणाऱ्या मॅचचा आपण टॉस करतोय. पाबळ पॅन्थर्स आणि एनआर वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आपण टॉस साठी जातोय. चला पाबळ पॅन्थर्स या संघाचे संघनायक आणि एनआर वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपल्या समेत जॉईंट होतील. युवा उद्योजक सन्माननीय मिथुन दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूला समोरच्या दिशेने बघायचंय एनआर वॉरियर्स, या बाजूला हेड असा कॉल आलाय. हेड असा कॉलिंग येत आहे. टॉस जिंकलाय पाबल पॅन्थर्स संघनायक. फार महत्वाची मॅच आहे. पहिली मॅच मध्ये अपेक्षा भंग झाल्यात. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल. काय आलं, गाडी का ओरडायला लागली तुम्ही. कुणी बॅटिंग करणार आहे आम्ही. आणि मगाशी थोडा अंदाज चुकला आमचा. चेस करताना थोडा डिफिकल्टी होत आहे. स्क्वॉड मध्ये काही बदल केलेत. नाही सेम स्क्वॉड आहे. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. एनआर वॉरियर्स आपला देखील थोडासा हार्डलक म्हणेन. पहिली मॅच जिंकलात, मात्र या मॅच मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करायची आहे. काय कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला, एवढाच प्रयत्न राहील. या मॅच मध्ये काही बदल आहेत, काही चेंजेस. एक प्लेअर चेंज करायला लागेल. नक्कीच तुम्हाला देखील असतील त्या खूप खूप शुभेच्छा. आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, पुन्हा होईल बदल आणि जाऊया पुन्हा एकदा त्या आवाजाकडे जिथे मात्र आजच्या दिवसामध्ये या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने मात्र मंत्रमुग्ध करणारे आमचे समालोचक उमेशजी सावंत यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. दक्षिण जावली प्रीमियर रबर बॉलचा हा थरार. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. आपण आवाज खरं तर ऐकत होतात व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट KSK महाबळेश्वर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र शैलीजी जाधव सर यांचा आपण आवाज ऐकलात. खरं तर जबरदस्त आपण पाहतोय समालोचन. खरं तर फेरबदल ज्या आवाजाने त्याचबरोबर जे शब्दाची रचना आहे ना ती खूप चांगली वापरली गेली या स्पर्धेमध्ये. मॅचकडे आपण जातोय. खरं तर मॅचमध्ये घडतंय काय, कारण का श्रीवस्त्री 11 आणि महाकाली वॉरियर्स या दोन संघांमध्ये फाईट आपण पाहतोय. धावा जमवायचे आहेत त्या अक्षय एकूण 51 धावा. 51 धावा जमवायच्या आहेत आणि आघाडीची लीड जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आपणच खरं तर स्पर्धा पाहतोय. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, परंपरेची ही परंपरा जोपासले खरं तर या स्पर्धेमध्ये. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत दक्षिण जावळी क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावळी रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आपण पाहत आहोत. काय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन नेटकं इथं केलेलं गेलंय. कोणतेही कंजूसी केलेलं नाही या स्पर्धेमध्ये. पैसा वसूल या स्पर्धेचा झालाय, कारण का 4 चांद लावण्यासाठी प्रत्येक इथे मान्यवराला, 4 चांद लावण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आहे, 4 चांद लावण्यासाठी प्रत्येक इथे प्रेक्षकाला आहे. खरं तर आपण ही स्पर्धा पाहत आहोत युट्यूबच्या माध्यमातून. PTC लाईव्ह टेनिस क्रिकेट संपूर्ण टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. आमचे पंचाचा देखील स्क्वॉड सकाळपासून चांगल्या पद्धतीनं चांगल्या रिदमने ते काम करत असताना आणि सर्व जे घर बसले आपल्या TV वरती आपल्या स्मार्टफोनवरती जे ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊया आपण. मॅच रंगात होईल. लो स्कोरचा मॅच मागचा आपण पाठीमागचा मॅच पाहिला तो देखील चांगल्या पद्धतीने झाला. लो स्कोरचा मॅच मोठा झाला. हा लो स्कोरचा मॅच कशा पद्धतीने होईल हे देखील पाहणं तितकं महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दोन्ही टीमचे 12 मॅन आहेत का? कॅलिस आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. कॅलिस पहिलं षटक. खरं तर खास काही बॅटिंग केली नाहीये, परंतु बॉलिंग कशा पद्धतीने करतील मॅच मध्ये, कारण या रनांच्या धाव्यांच्या गतीला तुम्हाला कमी करायचं आहे. आणि बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला ऋषिकेश जवळ आणि त्याच्या संगती आपण पाहतोय सोबत बॅटर सूर्यकांत. कॅलिस बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. लो स्कोरचा मॅच, हा लो स्कोरचा मॅच बनवणार का, मोठा करणार का बॉलिंग करणारी टीम महाकाली वॉरियर्स, कारण का धावा जमवल्या 50. 51 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा आल्या काही हरकत नाही. या करंट रन रेट आहे आणि या रन रेटला तुम्हाला थांबवायचं आहे. बॅटिंगसाठी पहिला बॉल पेस करेल. पहिला बॉल सरळ बॅटने केला, ऑन साइडला बॉल टर्न केला लॉंग ऑन मध्ये. सी कॉर्नर मधून अति वेगानं क्षेत्ररक्षक आलेत आणि त्याच्यावरती मिळाली या पहिल्या बॉल वरती ते एक धाव. श्री गणेश झाला मी म्हणेन, आघात झालाय ज्या बाकी आहे मॅचचा. सुसाट यार गोलंदाजी खूप चांगली आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावरती पेस केलाय, परंतु त्या पद्धतीने देखील बॉलला कलेक्ट केलाय. ओह व्हॉट अ बॉल, व्हॉट अ स्पेल, रफ्तार सौदार. काय यार भन्नाट वेग यार, आणि भन्नाट वेगानं बॉल तिथे टाकला गेलाय आणि आलाय तो डॉट बॉल. काय यार वेग पकडला यार गोलंदाजानं, भन्नाट वेग आहे. खरं तर कॅलिस कडे आज का नाव माझं कॅलिस आहे या जावली विभागामध्ये तो करून दाखवतोय. बॅटिंग झाली नाहीये, परंतु आडव्या बॅटनं खेळलाय. हो चांगली फिल्डिंग होतीये, बॉलला रोखलं गेलंय आणि तोपर्यंत एकच सिंगल मिळतीये. लो स्कोरचा मॅच कधी मोठा बनतो. क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे आणि ते क्षेत्ररक्षकाची साथ आतापर्यंत या 2 बॉलच्या पाठीमागे लाभली आहे गोलंदाज कॅलिसला. वेग जरूर चांगला होता, परंतु लेग स्टंप सोडून बॉल बाहेर चाललाय. अतिरिक्त धाव या ओव्हर मधली, या इनिंग्स मधली एक्स्ट्रा रन्स आली आहे आणि टीमची टोटल आतापर्यंत आमच्या समेत अक्षय कदम मॅन फ्रॉम अपटी SK आणि टोटल झाली ते 3 धावा. ओह यार डायरेक्ट पायामध्ये वार करण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरसाठी वॉर्मअप करावं लागतंय. शाहरुख खानच्या स्टाईलने सांगितलं त्याने मैं हूं ना, आलाय तो व्हाईट बॉल. यार चांगले 3 बॉल चांगल्या पद्धतीने चांगल्या पेसनं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली होती, परंतु 2 बॉल हे डॅमेज टाकलेत. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु शरीराला भेटलाय आणि बाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळतीये.
यार चांगली यार गोलंदाजी खूप चांगली आहे. टप्पा आता देखील चांगला आहे. तो टप्पा शोधला गेला आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. सूर्यकांत आपण पाहतोय पुन्हा एकदा काय यार वेग पकडलाय. जशी एखादी बुलेट ट्रेन जाते ना भंग ठपटॅप 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 तशा पद्धतीनं. परंतु आमचे जे बॅटिंग युनिटचा जो स्क्वॉड आहे ना तो थोडासा शांत आहे. प्रत्येक बॉलवरती यार प्रत्येक जण हाच विचार करतो. बॉल पडला बॅट फिरवली हा बघ गेला हा बघ गेला. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अनसक्सेस ठरलाय. चांगली धातण्याची गोलंदाजी टाकली. टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं कंट्रोल ठेवलं वेगावरती भन्नाट वेगानं प्रत्येक बॉल रिलीज केलं. यावेळेस बॉलची गती कमी केली आहे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती ते अक्षय एकूण फक्त आणि फक्त त्या 5 धावा. मॅच आहे क्रिकेट आहे बदलणार रंग बदलतील. प्रत्येकाचा रंग वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचा टी शर्टचा रंग वेगळा वेगळा आहे. प्रत्येक इथे खेळाडू हे तोला मोलाचे आहेत. प्रत्येकाचा भाव वेगळा वेगळा आहे. प्रत्येक आपण पॉइंट्स लीड मध्ये आपण पाहिले तर प्रत्येकाला पॉइंट्स दिले गेलेत. कुणाचे पॉइंट जास्त आहेत कुणाचे पॉइंट कमी आहेत आणि त्याच हिशोबानं चांगल्या पद्धतीनं आपण ही प्रीमियर लीग पाहत आहोत. टीमची टोटल झाली आहे पहिल्या षटकानंतर नो लॉस एकूण 5 धावा. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अक्षय 24 बॉल आणि 46 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही टीमला. बॅटिंग साठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सध्या ऋषिकेश जवळला आपण पाहतोय. काही आता पण 2 बॉल खेळलाय. त्याच्या बॅटमधनं 1 धाव आली आहे. 1 धाव खरं तर सूर्यकांतच्या बॅटमधनं 2 धावा आल्या. टीमची टोटल आतापर्यंत झाली त्या 5 धावा. जयेश दलवी बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला. ऋषिकेश दुसऱ्या एंडला आपण पाहतोय. सूर्यकांत चांगली पहिलं षटक गेलंय पण दुसरं षटक कसा स्पेल असणार आहे. बॉलर तयार. ओ सुपर डुपर डुपर माय गॉड व्हाट ओना मैं पकड़ कैच फुलंदाज बात. वाह यार मेहंदी रन लाती है सूखने के बाद. मेहंदी रन लाती है सूखने के बाद. गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. ठोक दीजिए रिप्लाय. तुम्ही पाहू शकाल यार काय फटका खेळला होता. डीपेस्ट्रा कव्हर मध्ये नजर ठेवली. हाताचा हा मी म्हणे फुलपाखरासारखा पसारा केला आणि त्या पसारामध्ये जेव्हा बॉल आला त्यावेळेस तो पसारा उमटला. महत्वाचा फलंदाज जातोय इथे आता डगआउट मध्ये यार. तो नाराज आहे. तो जड पावलांनी येतोय आणि काय अप्रतिम यार कॅच राहिली आहे. स्वतःवरती नाराज आहे तो कारण का बॅटिंग झाली नाहीये. लोएस्ट स्कोरचा मॅच मध्ये कधी कधी अशा पैकी गोलंदाजी केली अशा पैकीची फिल्डिंग केली तर मॅच तुम्ही जिंकू शकता. 100% आता योगदान द्यायचं नाहीये. तुम्हाला 1000% योगदान द्यायचं आहे आणि तो प्रयत्न राहिला आहे आतापर्यंत. गोलंदाजी करणारी टीम धाबा रोखायची आहे. ते पूर्ण 51 महाकाली वॉरियर्स आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स त्याने केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये विशाल बॅटिंग साठी. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. दुसरं षटक आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती जयेश दळवीला विकेट मिळाली. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम श्रीवस्त्री 11 टीमला टोटल झाली आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा. 1.2चा खेळ समाप्त झालाय. रुंदात गंधात दे धक्का कशा पद्धतीने मारणार छक्का हे देखील पाहिलं जाईल. आता मात्र फलंदाज पाहू शकाल फील्ड मध्ये बदल केलाय कारण का न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल सुरू बॅटिंग साठी. 5 धावा. ओहो सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. डाव फेकलाय यार. बॉल फेकलाय. काय बॉलिंग अटॅक राहिली आहे. अगदी शैलेश सर मागच्या आपण ह्या दुसरी मॅच आपण पाहतोय ही देखील लोएस्ट स्कोरची झाली आहे. मागची मॅच चांगल्या पद्धतीनं झाली. लोएस्ट स्कोरची मॅच ती मोठी बनली आणि असंच चित्र मैदानामध्ये येत आहे. दुपारच्या सत्रामध्ये इथे पाहायला मिळतंय. सूर्यकांत बॅटिंग साठी आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव आता पणाला व्हायचा. बॉल तयार. ओहो सरळ बॅट नाही खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये आहे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर परंतु मिळतोय बॉल. सुटलाय इथे बॉल परंतु एक सिंगल मिळतीये. सिंगल डबल मोठे फटके आले. मॅच बनेल. प्रत्येक ओव्हर मध्ये खरं तर 10 रनची आवश्यकता आहे परंतु पहिलं षटक हे अप्रतिम राहिले गोलंदाजचं. दुसरं षटक त्याच पद्धतीने राहिले. आतापर्यंत 3 खर्च धावा केल्यात. 2 धावा खर्च केल्या. टोटल आपण पाहतोय स्कोर गार्ड वरती ते एकूण 7 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे. ओ टॅप शॉट केलाय. टपली सिस्टमचा वापर केलाय. सिंगल मिळतीये. बॅटमॅन शॉट मी बनेन आणि पुन्हा एकदा इथे लॉंग ऑन मधून चांगली फिल्डिंग होतीये. फलंदाजानं यार रोखलंय फलंदाजाला. निलेश भिलारे वाट पाहतोय. बॅट घेऊन तो तयार आहे.
फटकेबाजी करायची आहे, परंतु हे दोन फलंदाज आहेत आक्रमक, त्यांना ते काम करायचं आहे. सूर्यकांत आतापर्यंत बॉल खेळलाय परंतु बॅट चालली नाहीये. ओहो, फुल टॉस, लो फुल टॉस होता, दिशा दिली इथे मिड विकेट मध्ये आणि एकच सिंगल. पुन्हा एकदा यार, सिंगल ने काम नहीं चलेगा, इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, इक्का दुक्का से दाल नहीं गलने वाली है. मैच को जीतना है, मैच को मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पडेंगे इस मैच में. जसा दो दो पाऊस होतो ना तशी बॅटिंग करावी लागेल, परंतु संत गतीने भन्नाट वेग आहे, गोलंदाजीची चांगली लीला पाहायला मिळते. ओहो, कॅचची संधी उपलब्ध झाली होती आणि कॅच सुटला. एसटी रक्षक आपण पाहतोय स्वतः नाराज आहे स्वतःवरती, कारण काही कॅच तितकी महत्वाची होती आणि ओव्हरची होतीये समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या फक्त 10 धावा. 10 का दम दिखाना पडेगा. 10 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. आता 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे जिंकण्यासाठी. आताही देखील 41 धावांची आवश्यकता, म्हणजे काय षटक राहिलंय, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. बाहुबलीचा कटप्पा, गोलंदाजचा टप्पा निर्णायक असतो. निर्णायक आपण पाहिलं तर 2 षटक अगदी खूप चांगल्या पद्धतीने गेलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विलास कॅलिस प्रभावित केलं यार, प्रभावित केलं या गोलंदाजानं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु फलंदाज आतापर्यंत शांत बसले. शांत बसायला कोणी संत नसतो, जो असतो मैदानामध्ये उतरतो तो योद्धा असतो. आता योद्ध्यासारखे वडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील, त्यातून निर्माण होते ते यश. अपयश, यश, अपयशाची पायरी म्हणजे यश. फील्ड मध्ये बदलाव केलाय, मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आणलाय. ओहो, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, डिफेन्सच्या कव्हर मधून प्रोटेक्शन दिलं गेलं, एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावाचं घेतलंय जोखीम आणि बघता 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 डोळ्यांच्या नजरेच्या समोरून फलंदाज. ओ माय गॉड, क्या हुआ. आणि कॅलेश हेच सांगत असतंय ना, भाई मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, चलिए वापस ठोक दीजिए. काय करता क्षेत्ररक्षण पाहतोय. एसटी रक्षण काम केले, दुसऱ्या रन साठी गेले होते, असं वाटलं सहज होईल, परंतु कॉलिंग चुकलं गेलं, रन कमी पडली. एक सिंगल मिळते, रनांसाठी आता झगडावं लागतंय, झटावं लागतंय, घाम गाळावा लागेल. इथे चांगली गोलंदाजी होतीये. काय गोलंदाजी केली यार गोलंदाज कॅलिसने आतापर्यंत. ओहो, निलेश भिलारे बॅटिंग साठी पहिला बॉल आलाय, डॉट थोडीशी कट लागली, बॉल टप्पा पडला ईश्वरच्या हातामध्ये, बॉल विसावला गेलाय, प्रश्नचिन्ह वाढत गेले, प्रेशर वाढत गेला, हाय व्होल्टेज मुकाबला होत चाललाय. डॉट बॉल आलाय, धावा झाल्या नाहीत अक्षय. टीमची टोटल आतापर्यंत पाहतोय ते 11 धावा स्कोर कार्ड वरती, 2 एक्के लागलेत. कॅलिस ओहो, टॅप शॉट केलाय, पाहू शकाल तुम्ही, बेस्ट कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक. सिंगल मिळते, ऑफसाईडला बॉलला टर्न केलाय, फिरवलाय आणि चांगली फिल्डिंग होते पुणेशी. एकदा यार फलंदाजांना थांबवलंय. आतापर्यंत या इनिंग्स मध्ये एकही षटकार नाहीये, आतापर्यंत इनिंग्स मध्ये एकही चौकार नाहीये आणि आतापर्यंत इनिंग्स मध्ये डबल दुहेरी धावा नाहीयेत. म्हणजे काय गोलंदाजी राहिली आहे. परंतु आला इथे बेमिसाल फटका, बॉल चालला इथे, गोइंग 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 गोइंग, नो 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 चान्स, द सॅक्स. आला यार, लेट आला पण थेट आला, आला तो कडक आला, बेधडक आलाय. षटकाराच्या सायना टीमची टोटल यार किती उशीर. सूर्यकांत सगळे आपण पाहतोय किती उशीर आम्ही शांत बसणार, शांत बसले पहिल्याच म्हटलं संत नाहीये आणि इथे क्रॅकिंग फटका आलाय, गोळी सारखा निघून गेलाय. टीमची टोटल आता आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 16, 18 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती एक सिंगल आणि चौथ्या बॉल वरती कार्यक्रम. टीमची टोटल झाली आहे त्या 18 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे आणि आता प्रेक्षक हेच म्हणत असतील, सूर्यकांत अजून एक होऊन जाऊन दे, अजून एक होऊन जाऊन दे. परंतु इथे मी म्हणेन कॅलिसचा बॉल अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतला आणि टोकलेला. ओ, पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत जवळ आणि अगदी बॉलला अडवला गेलाय. ऑन साईडला बॉल ट्रेन केला होता, चांगली फिल्डिंग मिळते.
षटफायनल लॉक मध्ये सिंगल मिळते 19 धावा स्कोर गार्ड वरती निलेश भिलारेला आपण पाहतोय 2 विकेट तंबूच्या आसराला 2 विकेट आता ते शांत बसलेले आहेत चांगली मॅच इथे पाहायला मिळते तिसऱ्या षटकाचा स्पेल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे चांगला खेळ रमत गमत सध्या चालतोय लो स्कोरचा मॅच आता मोठा बनतोय बॉलर तयार होतोय ओ फिरवलाय भरक्यासारख्या भुरभुर 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 भुर 4 चौकार डीजे मास्टर आता जेवतायत बरोबर आहे जेवण खूप महत्वाचं आहे दुपारचं सत्र चालू आहे प्रत्येकाला भूक लागते तशी धावांची भूक लागली आहे षटकाराला चौकाराला ओव्हरची होती समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या एकूण 23 धावा आता अक्षय समीकरण आहे 12 बॉल आणि इक्वेशन मॅच 28 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 14ची रन रेट सरासरी तुम्हाला गाठायची आहे आता कोणत्या गोलंदाजांवरती जबाबदारी दिली जाईल आता थांबलेत मीटिंग होतीये चर्चा होतीये परंतु नो टाइम पास नो मीटिंग ओनली फायटिंग आम्हाला फायटिंग पाहायचे कोणी मीटिंग साठी इथे आला नाहीये परंतु चर्चा जरूर करा चर्चा झाली पाहिजे बॉल द्यायचा आहे बॉल द्या मागणी येते की बॉल पाहिजे टोटल धावा सध्या लीड केलंय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे कारण का 3 ओव्हर मध्ये धावा झाले 23 तब्बल 18 बॉलचा खेळ शिल्लक संपलाय 12 बॉलचा खेळ शिल्लक थोडासा बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 28 धावा जमवायच्या आहेत जोडी मैदानामध्ये आहे निलेश बैलारे आणि साथीला आपण पाहतो जे सलामीला आला होता पहिला वेळ कुठेतरी शांत बसला होता परंतु आता त्यांनी बॅटचा फ्लो पण केलाय सूर्यकांत सेडगेला आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय आणि 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता 23 धावा झाल्यात चला जास्त वेळ घेऊ नका जास्त टाइमपास करू नका मॅच सुरू ठेवा 12 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता स्वतः कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नेम्स अभय ज्याला भय नाहीये पहिला बॉल ओ या मोबच्या धावा आहेत या मिठाई गोड आहे तशा या धावा आहेत या महत्वाच्या धावा आहेत 1+1 अशा धावा ऍड केल्या जातील वाईट त्याच्यामध्ये एक सिंगल आता समीकरण बदललं गेलंय 12 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता टीमची टोटल झाली ते 25 धावा 12 बॉल 26 धावा बॉलर की बॅटर की बॉलर ओ बॅटची कडा लागली आहे निलेश भिलारे अगदी सस्त्यामध्ये मस्त बाद होतोय डगआउट मध्ये खुशी ठोकडीचे काय यार गेम फिरवलाय नितीन चिकने बॅटिंग साठी 3 फलंदाज बाद जावली आयकॉन बाद झालाय याच्यावरती पूर्णपणे विश्वास होता परंतु या विश्वात नकारात्मक सोच आपण पाहतोय वेग होता वेगावरती कंट्रोल होतं चांगले एसटी रक्षण चांगली किपिंग तिथे पाहायला मिळाली आहे फलंदाज बाद झालाय 11 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता मॅच ऑन आहे एकत्र पाहत रहा जबरदस्त आपण पाहतो या प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन टासण्या आता फास्ट या स्थितीमध्ये हा मॅच चाललाय नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन चिकणे आणि साथीला आपण पाहतोय सूर्यकांत सेडगे बॉलर तयार होतोय पहिला बॉल जरी वाईट टाकला होता पण दुसऱ्या बॉल वरती अमयने मिळवली विकेट 11 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता मॅच रुंदात ओ बॉल फिरवलाय बॉल जाईल ते टाटा बाय बाय नो चान्स मस्त जबरदस्त फोर रन्स जबरदस्त मॅच होतीये कधी इकडे कधी तिकडे सर्वीकडे चोहीकडे चौकार आलाय पहिला बॉल वाईट त्याच्यामध्ये प्लस विकेट आणि आता चौकार आल्या पावली नितीन चिकनेने इरादे स्पष्ट केलेत मोठे फटके खेळायचे आहेत आणखीन एक आलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार आता टाळ्या वाजल्यात आता जे कमरेवरती हात होते आता टाळ्या 2 हात आता केलेत टीमची टोटल झाली आहे मॅच जवळ येते 33 धावा स्कोर गार्ड वरती 51 धावा जमवायच्या आहेत आता काय सांगितलं जातंय गोलंदाजच्या मनामध्ये काय प्लॅनिंग आहे कोणता टप्पा टाकायचा फुल टॉस लो फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन करायचं की वेग ठेवायचा या सर्व काही गोष्टी लेन लो फुल टॉस बाउन्सर
शॉर्ट बॉल कोणता बॉल असणार आहे, परंतु फलंदाज चांगल्या पद्धतीने हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा फिरवलाय आणि बॉल चालला इथे नो मॅच लँड मध्ये इथे दन 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 सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा एक टनाटन चौकार. चौकाराची हॅट्रिक ठोकले. नाव आहे नितीन चिकणे. अगदी चिकणा फलंदाज चिकणी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. चिकाटी मेहनत आणि जिद्द आणि संघर्ष पाहायला मिळतोय. 8 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. काय मॅच रंगली गेली जिथे 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता होती. 14 तर आल्यात यार 4 बॉल मध्ये. ओ हो अधिक बाउन्स टाकलाय इथे आणि एक सिंगल त्याच्यावरती मिळतीये. लोएस्ट स्कोरचा मॅच आता बनत चाललाय. 3 षटकांचा मॅच संपला होता. पूर्ण स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये होती टीम महाकाली वॉरियर्स टीम आणि आता 7-13 13 मेरा 7 फिर क्या बात. ओ फिरवलाय थोडासा अंधार देखील पडलाय. कॉर्नर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळते या बॉल वरती आणि एकच सिंगल मिळेल आणि ओव्हरची होतीये खर तर समाप्ती. 4 षटकांचा आहे खेळ समाप्त झालाय. गडी बाद झाले ते 3 आणि आता बनवायचे आहेत 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. 6 बॉल 12 धावा. 2 फटके अक्षय या मॅचला संपून जातील, परंतु प्रत्येक डॉट बॉल येणारा हा फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी हा विश्वात्मक असणार आहे. कशा पद्धतीने बॉलचा स्पेल असेल, कशा पद्धतीने बॅटचे चेहरे आता ओपन केले जातील. थोडासा अंधार पडलाय. कदाचित आता मला वाटतंय की पावसाची एखादी मोठी सर येऊ शकते कारण का पावसाने आता अंधार केलाय. पावसाने कालोख केलाय. आपल्याला कालोख करायचा नाहीये. उजेडामध्ये खेळायचा आहे. एक एक हिरा इथे तोला मोलच आहे. प्रत्येक जण झुंजतो इथे, प्रत्येक जण लढतोय इथे, प्रत्येक जण महायुद्ध करतोय. 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. सूर्यकांत ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग ट्रॅक वरती. जबाबदारीचा षटक आहे, मेहनतीचा षटक आहे. आता मेहनत घ्यावी लागेल. दोघांकडून आता फास पुसवायला लागले. उडवलाय बॉल जातोय इथे सीमारेषेच्या बाहेर. सूर्यकांत हे मस्ती में गेंद हस्ती बस्ती में छे रन. आता एका फटक्याचं काम आहे. मी पहिलाच म्हटलं 2 मोठे फटके या मॅचला संपून जातील, परंतु प्रत्येक डॉट बॉल विश्वात्मक असणार आहे. डॉट आला नाहीये, मोठा फटका आलाय. थांबला यार, सेटअप तयार केला. पहिले काहीसे बॉल जरूर डॉट खाल्ले, परंतु यार शेवट उभा राहिलाय तो. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल जातोय ते 2 क्षेत्ररक्षकाची दरार. गेंद फरार. बॉल सीमा पार आलाय तो चौकार. यार टाळ्या वाजल्या. आता हात वर करून टाळ्या वाजवत आहेत. 2 बॉल मध्ये आल्या 10. मॅच होता कुठे, मॅच आणलाय कुठे. काय जबरदस्त यार मॅच होत चाललाय. पहिला षटकार आणि आता लॉंग ऑन आणि त्याचबरोबर सी कॉर्नरच्या मधून बॉल निघून गेलाय 4 रनसाठी. 49 धावा जमवल्या गेल्या. सूर्यकांत चांगली बॅटिंग करतोय. तो ओपनिंगला आला होता. वेळ घेतला त्याने, वेळ जाऊन दिली. प्रत्येकाची वेळ येत असते आणि वेळेनुसारच प्रत्येकाचा खेळ होत असतो. वाईट बॉल आलाय. चिंता बेचिंता सर्व काही संपलं आणि आता फक्त श्री 11 टीमला 1 धावेची आवश्यकता. चांगली मॅचवर होती, चांगली यार. 12 बॉल 19 धावा बनवायची. 18 बॉल मध्ये 23 धावा जमवल्या होत्या. असं वाटलं की गोलंदाजी करणारी महाकाली वॉरियर टीमचं पारडं जड आहे का? नाहीये. हे जड पारडं नाहीये, हलका आहे. या 2 ओव्हर मध्ये इथे क्लासिकल क्रॅकिंग ऑन बिली बॉल स्ट्रोक. मॅच फिनिश. हे मॅच दोन्ही स्टाईलच्या मॅचने इथे संपवलाय. हीरो तो हीरो होता है. काम करायचा की नाम बन जाए, नाम करायचा की इतिहास बन जाए. शेवटपर्यंत या थांबला. बरेचसे बॉल मला वाटतं अक्षय डॉट खाल्ले होते, डॉट बॉल झाला होता, परंतु यार भागीदारी साझेदारी या सर्व काही गोष्टी इथे संपन्न झाल्या आणि मॅचला फिनिश केली आहे. लाईन मध्ये यायचं आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. लाईन मध्ये या. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच इथे